सनी पण हा लाव, आम्ही तसं बोलणार होतो लाव. पप्पा नाही ते बोलत ठीक आहे आता गरमी काय रे? चालतच ना. हातीच्या आधी बायकावर आहे हा द्या. एक तर मी घरीच ठेवते ते बघ है ना, ह्याची हवा किती वेगळी लागते. काय घेतलं म्हणजे एसीचा फ्लो फटाफट जातो. कोपऱ्यात आठवलं. ठीक आहे. हे पाहिजे काय च्युइंगम हा नंतर खाऊ खाऊन घुमर घेतो हवंय का. आता नको, चहाची सवय झाली. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पाचरला आहोत आणि आता आम्ही पाचरवरून कुरुंगला जायचं आहे. तो एक नवीन मार्ग आहे जुनाच मार्ग तो, परंतु आम्ही 2-3 वेळा तिथून गेलेलो आहे, पण आम्ही आता इथं कधी व्हिडिओ शूटिंग कधी केलेलं आहे. आज तुम्हाला जो असा मार्ग आहे, रस्ता कसा आहे आणि किती निसर्गरम्य आहे हे तुम्ही आता बघा. मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आधी आपल्याला हे लागेल ना कोणगे. नाही आता कुठे कोण गेला मग इथून आपल्याला पाचल कारवली नाही म्हणजे पहिलं आपलं कुठलं गाव भेटणार. डायरेक्ट कुरंग म्हणजे मेन कुरंग आहे. आता सांगतो तुला ते सांगतो मी. आता लागेल आपल्या कारवली येरडूची सीमा आणि त्या दोन सीमाच्या मधून नंतर दरी लागेल नंतर मग कुरंग असा रस्ता आहे तो. आणि एकदम शॉर्टकट आहे, 10 ते 12 मिनिटात आपण पाचलला पोहोचतो म्हणजे कुरंगामधून. कुरंग मधून इथे आला 12 ते 15. आता आम्हाला जर पूर्वातून जायचं असेल ना कुरंगला तर ते रिंगणे कोंडगे कुरंग असं करून जवळजवळ अर्धा तास लागतो मला. तिथून आम्ही 10 ते 12 मिनिटं जाऊ. ते कुठे काय तामणे तामाणे. मला जिने ट्रेनिंग दिली ना तिचं गाव इथेच आहे. अच्छा संजनाच. येरडो कारवली आणि राईट मारला पुढे तो अनुस्कुरा घाट. लगता हवा मस्त पिंकीने केलं. नाही म्हटलं या फॅन मी मागे येतो का फ्लो. हा येतो मस्त येतो थंड वाटेल. सध्या या रोडला भरपूर डिमांड आहे. हा कोल्हापूर मुंबई जायचं असेल अनुस्कुरा घाटामध्ये गावा लागते. अनुस्कुरा घाट मलकापूर कराड सातारा पुणा डायरेक्ट मुंबई. टोल असले जास्त असल्यामुळे या रोडने तसा प्रायव्हेटवाले जातो. गोवा रोडला टोल नाही आहे अजिबात, पण गोवा रोडची परिस्थिती सध्या नाजूक आहे. काय नाजूक म्हणजे गंभीर कन्स्ट्रक्शन नाही. अच्छा 80 ते 90% काम पूर्ण झालं आहे. ब्रिजचं काम पूर्ण झालं असल्यामुळे रोडला मध्ये मध्ये डायव्हर्शन आहे, मध्ये रस्ते खराब आहेत. आता आम्ही कालच्या दिवशी आम्ही मुंबईहून रोळ्यामध्ये आलो 14 तास लागले आम्हाला. आणि मुंबई ते माणगावपर्यंत यायला आम्हाला 5 तास लागले. पुढे नंतर मग संगमेश्वरला आम्ही जवळजवळ 1.5 तास तिथे थांबलो होतो. एवढी ट्रॉफिक होती.
ते मी टाकून ठेवले मग 3500 आहे टाकून दे राहुल आता एक्स्ट्रा वाटतं काय असं त्याला करण्याच्या इथून राहुल बोलू. अरे पण नेटवर्क पण पाहिजे ना नेटवर्क असेल तर माझा सोड मीच करीन ना वायफाय मिळेल ते आता हे नाही बोलत आहे ते नाही सगळं व्हिडिओ असतात ते मी कट करतो. अच्छा अजून काय येत नाही काय यूज नाही आयफोनचं काय याच्यात एअरटेलचं नेटवर्क नाही इकडे प्रॉपर राहुल पण नेटवर्कच आहे राहुलचा कुठे आलेला नेटवर्क मी फ्लाईट मोड टाकून ठेवतो राहुलने तर फ्लाईट मोड सॉरी मग बॅटरी खूप कमी यूज होते परत इथे आता यासाठी सुद्धा नाही काल डोर एकदम सायलेंट झालेला आहे जरा ऑफिसचं होतं असं तुझं काम चालू असेल आमचं पण आहे चालू असं नशीब माझा हे नेटवर्क चालू नाही हे बघा मालन काम आणि पांगरी. पांगरी ते पांगरीकरी या हेच आहे म्हणजे हा पांगरी गेला ते वरती आहे अनुस्कर घाटामध्ये लागतं ना गाव ते पांगरी गावचं आहे तिथं आपलं हे हे राहतं. करक हा विस्तय घर राईटचा हाच तो रस्ता गेला इकडून गेलो तर कोल्हापूर अनुस्कर घाट आणि इकडे इकडे गेलं तर कारवली एरडो आणि अच्छा घरी एक कुरम ओके घाट दाखवलं पुढे ते काय 60 डोंगर काय बोलत हा ते बहिणी अशा डोंगराचं 7 महिने हॅलो बोल फोन केला तू काय मला येतं तिकीट हे तुला नाही करत आहे मी ते adjust नाही नाही काय हात नाही दुखत आहे मी असं असं ठेवते स्ट्रेट आणि म्हणजे मला हवा पण लागेल आणि हा ते नाही नाही आता नाही समोर दिसत आहे तो सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वताची रांग बाजूला. ह्या हिरव्यागावच्या पायथ्याशी आणि कारवली झरी कुरंग नाही, तसं. सह्याद्री रांगेच्या पायथ्याशी गाव एकच बटन. शेवटचं गाव आहे पावसाळ्यामध्ये एकदम निसर्ग सौंदर्य दिसतं ते आणि मनाला मन म्हणून कसं वाटतं रमणीय हो हे बघूया ना हो
हो ओके ते हो इथं इथून चालू होतं हा कारवल्या कारवली लागलं ते ऑर्डर सगळे निर्मल नाव आहे निर्मल हा ते इथून चालू होतं कारण की कुरंग मध्ये पण निर्मल निर्मल खूप आहे नाव असं हा ते लांब आहे. निर्मल मध्ये यायचं निर्माल्य कुलवीला टाका हळवी सगळंच ते केलं. निर्मल नगर म्हणजे शांततेचं गाव मी काय विचारतो ते हा राईट मारल्या तर गेलो आता नाही होणार तिला सरळ गेलं तर घरी कोल्हापूर हा हा आता नदीत पाणीच नाही. आता इकडे वरती सुटलेलं असत नाही ठीक आहे तर ज्यांची धरणं बिरणं असेल ना चालेल रेडो सरळ असं गेलं रेडो सरळ गेला लेपला घरी करून गेल्या वा. येरडं गेलं आणि इथे हे इथे नदी गाव कारवली आता कार दोन गावांची दोन सीमामधून चालले आपण वाव वॉट इज स्लो. आम्ही जेव्हा पहिल्यांदा जरा हलकासा पाऊस पडला ना गं? नदीला पाणी आहे का बघूया. म्हणजे नदी नदी नाही वाळ आहे. वाळ आहे वाळ मध्ये वाळी वाळ 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 वाळता वाळ नो नदी. हे 5 किलोमीटर हे 5 इथून झाली. 8 किलोमीटर आहे कारवली आणि येरळच्या सेवेच्या बरोबर रस्ता बघा मस्त घाटखोर तयारी केलाय. तो पहिला कोणतं होतं? पहिला रस्ता नव्हता इथे लोक पायवाट होते तिथे पायवाटीने इकडे कुरण झरीवाले पाचरला यायचे ना ते पायवाट यायचे पण आता त्यांनी हा रस्ता घाट बांधलाय. पण या रात्रीचा प्रवास कोणी करू नका पण इथे रात्रीला वर्दळ नसते पाण्याची काही वर्दळ नसते त्यामुळे एखादी गाडी बंद पडली तर इथे नेट पण मिळत नाही आणि इथे
नाही अरे मी सांगतोय हे अच्छा. हातात काय नव्हतं ना एका अच्छा. झाली नसतं. मग ते AC बंद चालू करतो म्हणजे पिकअप भेटायला. अच्छा. हे वेगळे डोंगर. कडक आहे. काय फोटो काय गौरव काय विसरलास तू काय विषय फोनवरती बोलला अरे विसरलो. हा आत्या बोलतो घरपट्टी भरायचं सॅटर्डे ना घरपट्टी म्हणजे असेसमेंट गव्हर्नमेंट टॅक्स सॉरी कोणाला भरायचं असतं ग्रामपंचायत गव्हर्नमेंटला प्रत्येक घराचं हे ग्रामपंचायतमध्ये बरोबर मध्ये डोंगर ठीक आहे प्रत्येकाचे 119 असं करा. रस्ता चांगला म्हणून पण हे डोंगर पावसात हे डेंजर आहे. म्हणजे आपण इथे आलो ना हा बघा ना सगळे मातीतच आहे ना हा घसरणार जेव्हा नवीन बांधलं आपण तेव्हा पहिलाच आपण मारलं राहून ना ते नाही रेती पडली तेव्हा रेतीच होती ना पूर्ण हा, पूर्ण रेती डांबर होती. नव्हतं. आणि आपण मग रात्री झालेलो रात्री झालो मस्त वाटलं असं झूम होतं ना डोंगर समोर अठरा मिनिटं झाले. काय रे? 18 मिनिटं झाले. मग ते पहिल्या पासून काढलं ठीक आहे परवातून 28 मिनिट लागतील आणि त्या रूटने 23 मिनिटं. बापरे इथून कुठली पुढून बस काय आलं तर झालं ना बस चालू नाही मोठी गाडी म्हणजे कुठली पण गाडी आली पुढून लहान गाड्या आहेत त्यात मोठ्या गाड्या अजून आल्या तर डंपर येतो तो वांदे होते. हो जाऊ वापर होता
हे जे ममदार समोर डोंगर दिसतो ना वरती, हे शिदा आहे तिथे आम्ही आलेलो का चालत. एवढं लांब मी म्हणलं सगळे ते सात राशी राहुल माझे बोलत ना 7 बहिणी आहेत, ते 7 राशी पांडवला घालतो ना लोकांनी इथे येऊन गेले. पांडव जेव्हा वनवासामध्ये होते ना तर इथे आले, सकाळ झालीच निघून गेले. म्हणजे कोणाला माहिती आहे? पुराणामध्ये लिहिलेलं असं काय कुणाला माहित नाही, तर कोणी शोध लावला नाही किंवा काय नाही. लांजा रेल्वे कोल्हापूर. आपल्या कुठे आहे? हा सरळ सरळ आहे ना? राईटला. हा सर हा राईट बरोबर. झरे रिंगणे राईट म्हणजे हात हा ते आपण खूप लांबून परवातून पाच जाणं पाचोळा जवळ आहे ना. सगळे घर एकदम जवळ बांधले. काय रोड कटिंगच्या हिशोबाने बांधतात आज नाही पहिले ते जागा तशी आधी बांधेल. हा बघा ना, आता हे पण जे बनते मागे गेले रस्त्याला टच करून जरा जवळ बांधतात. जागा देत नाही ना कोणाला, स्वतःची जागा आहे ना ती. पुढे हा रस्ता मोठा तर होणारच आहे, कारण की डायरेक्ट पातळ करण्यात येतो. हा सांगू शकत नाही हो. किती गोष्टी पहिले का माणसाची हे ना, हे कमी आहे ना. ते लोकसंख्येच्या हिशोबाने गाव रस्ते वाढतो. तिथे तर माणसं यायची दुसरी गाडी
औरंगाबाद वाले वरतून येतात. राईट रोड मस्त हे केलं. तर हे काढलं तर पण उभे राईट गेला होता. बरोबर आहे. स्टार्टिंगला घर असं हे वेगळंच वाटलं का? स्टार्टिंगला घर ते ना वेगळंच वाटलं. नाही तुला वाटलं बरोबर आहे. आता बीच गाडी
हे आम्ही इथून जायचो ना. किंवा हा पेज बांधला हा नवीन दिला. बरं घे. त्यात आपण इथून जातो ना. ही ह्यांची नदी पुरंगाची ठिकाण. त्यात आपण direct घराच्या इतकेच जाणार आहे है ना. काय म्हणते मागेच मंदिराच्या इथं ना. हे बरं बाबा वाचलं एवढं चालणं आपलं. अशा प्रकारे आम्ही पाचवरून कुरगाला जवळ 32 मिनिटांनंतर पोचलो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन जे कोणी आले असतील चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. हो हो इथपर्यंत आणली. अरे पण इथेच थोडं मध्ये आपण तिथे का उतरलेलो मग एकदा. कधी 32 मिनिटं लागले कुरंगला यायला. 32. ओके